देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ. शिवशरणात मित्रांनो, आज आपण बघणार आहे इन्स्टंट चकली रेसिपी. इन्स्टंट ह्यासाठी कारण ह्यात कुठली भाजणी वगैरे मी त्याचा यूज नाही केलेला. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी अगोदर मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी कढीपीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट, थोडीशी हळद. हळद माझ्याकडनं कमी पडली होती जरा. परत ओवा 1 चमचा, अर्धा चमचा जिरे, धनेपूड, हे सगळं घेऊन मिक्स केलं. आणि आता आपण जेवढं म्हणजे 2 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी कढीपीठ असं जे घेतलं होतं तेवढंच करेक्ट पाणी घ्यायचं, तेवढंच वाटी. आणि त्यात तुम्हाला आवडतील तसे तीळ टाका त्या उकळत्या पाण्यामध्ये. आणि आपण जे सगळं पीठ मिक्स करून घेतलं होतं ते त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं. आणि ह्या वेळेला गॅस बंद आहे बरं का. त्या गरम पाण्यामध्ये हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आणि एक 10 ते 15 मिनटं ह्याची वाफ काढून घ्यायची. आणि मग गरम गरमच हे पीठ आपण मळून घ्यायचं. हाताला तेल लावून घेतलं मी आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गरम गरमच ते पीठ छान मळून घ्यायचं. आणि आपण आता चकली बनवायला घेऊया. तर त्यासाठी आपण जो शेवगा आहे चकलीचा तो घेऊया, सोरा. त्याला आपण छान तेलाने ग्रीस करून घेऊया. तेल थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे ते जे पीठ आहे ते त्याला चिकटणार नाही. असं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पीठ लागणार आहे तेवढं आपण ते शेवग्यामध्ये भरायचं. आणि आता याची चकली पाडून घेऊया. हे असं मी अगोदर करून नंतर हाताने ती चकली बनवली. ही अशी पण पद्धत सोपी आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट ही त्याला गोल चकलीसारखा आकार देऊ शकता. ही एक चकली आपली तयार झाली. अशाच प्रकारे आणखी मी चकल्या करून घेतल्या. आणि हा छोटासा गणपती म्हणजे तळायला चालू करण्याच्या अगोदर तो आपण पहिल्यांदा तळून घेऊया. हे असं केल्याने तेल पण ॲक्च्युअली किती गरम आहे काय हे आपल्याला ह्याचा अंदाज पण येऊन जाईल. तर आता सुरू करूया. मग त्यासाठी मी कढईमध्ये तेल ओतून घेतलं. तर इथे आपण सगळ्या आपल्या ज्या चकल्या आहेत त्या एकदम मंद आचेवर तळून घ्यायच्या. सुरुवातीला चकली टाकल्या जे बुडबुडे आहेत ते बुडबुडे पूर्ण शांत झाले की मग आपली चकली तळून तयार आहे असं समजायचं. आणि चकल्या शक्यतो एकदम मंद आचेवर तळून घ्यायच्या म्हणजे त्या छान आतून कुरकुरीत खुसखुशीत तशा बनतात. ह्या इथे आपल्या चकल्या तळून तयार आहेत. आता आपण ही पहिली बॅच काढून घेऊ. आणि मधल्या वेळेत गॅस फुल करून कमी करायचा. आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की आपल्या चकल्या किती खुसखुशीत झाल्या होत्या. तेलकट वगैरे तर अजिबात नाही, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या सगळ्या चकल्या बनल्या आहेत. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि आणखी तुम्हाला काही बघायला आवडत असेल तर मला हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअर तर आवर्जून करा जेणेकरून हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.